नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा तुमच्यासाठी तुमची आवडती रेसिपी म्हणजेच मटन खिमा घेऊन आलेलो आहे. आणि आजची मटन खिमा रेसिपी सेम धाब्या स्टाईलमध्ये असणार आहे. आणि आपल्याला कोणत्याही हॉटेल आणि धाब्यामध्ये जाऊन खाण्याची गरज नाही. फक्त अर्धा तासामध्ये घरी कसं बनवायचं ते आज आपण बघूया. मस्त लिंबू पिळून आणि सोबत पावासोबत खिम्याचा आनंद घ्या आणि व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनवून राहा. खिमा कसा बनवायचा आणि तो पण एकदम मसालेवाला आज आपण बघूया. मित्रांनो, इकडे आपण अर्धा किलो मटणाचा खिमा आणलेला आहे आणि तो आपण आता चांगला धुवून घेणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर याच्यात मसाले ॲड करून याला 15 मिनटं चांगलं साईडला मॅरिनेट होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. तर इकडे चांगलं धुवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता मीठ टाकूया थोडंसं चवीनुसार. त्यानंतर मसाला आणि हळद आपण घेऊया. मी इकडे मीठ थोडं कमी टाकणार आहे, कारण मीठ आपण नंतर जेव्हा ग्रेव्ही बनवणार तेव्हा नंतर आपल्याला टाकायचं आहे. इकडे मसाला मी 1 चमचा घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि थोडासा लाल मसाला घेतलेला आहे. याला आपण चांगला आता मिक्स करून घेऊया, जेणेकरून खिमा पूर्ण चांगला मिक्स होईल खिम्यामध्ये. कारण खिमा कसा चिकट असतो, तर त्याच्यामुळे त्याला चांगला मसाला जेवढं तुम्हाला जास्त परतता येईल तेवढं चांगलं हाताने चांगलं मिक्स करून घ्या. तेवढं चांगल्या खिम्यामध्ये पूर्ण मसाला मिक्स होऊन जाईल. त्यानंतर इकडे आपल्याला पेस्ट बनवायची आहे. आपण लसूण घेऊया, तोपर्यंत चांगलं मटण मॅरिनेट होईल ते. त्यानंतर आपण इकडे टोमॅटो घेतलेला आहे, एक चांगलं कटिंग करून. मिरच्या घेतलेल्या आहेत 3-4 कटिंग करून. आणि त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर मिक्स करणार आहोत आणि याची आपण एक चांगली पेस्ट बनवून घेणार आहोत. तर आपली पेस्टसुद्धा रेडी झालेली आहे. आता आपण खिमा बनवायला स्टार्ट करूया. इकडे गॅस पेटवला आहे, त्याच्यावर मी आता एक कुकर ठेवलेला आहे. तुम्ही कढईमध्येही बनवू शकतात, पण कुकरमध्ये थोडं लवकर होईल. कढईमध्ये तुम्हाला थोडा टाईम जास्त तुमचं वेस्ट होईल, त्याच्यामुळे आपण कुकरमध्ये घेऊया. इकडे 3 ते 4 कप मी तेल घेतो आहे, अंदाजानुसार मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये राई आणि जिरं आपल्याला फोडणीला टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, आपण इकडे राई आणि जिरं टाकून घेऊया. त्याला चांगलं परतून घ्या. परतल्यानंतर त्याच्यावर कांदा टाकून घेऊया. आपण बारीक कापलेला कांदा आहे. आपण आता याच्यामध्ये कांदा टाकून कांद्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला चांगलं परतत राहायचं आहे. मित्रांनो, कांद्याला खूप छान कलर आलेला आहे. आपण आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती ती पेस्ट आपण टाकणार आहोत, मिरची कोथिंबीरची. आता ही पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून चांगली परतून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत. आणि थोडीशी जी पेस्ट उरेल त्याच्यामध्ये आपण पाणी घेऊन त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. पाणी आपण जास्त ॲड केलं तरी आपण पाणी आटवणार आहोत, कारण आपल्याला जी खिमा असतो, खिमा रेसिपी ही आपल्याला सुकी खायला जास्त मजा येते. तर इकडे मी चांगलं आता पूर्ण याला परतून घेतो आहे. तर मसाला आपला चांगला परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आहेत ना मसाले ॲड करणार आहोत. सगळ्यात पहिला मी जी लाल मिर्च पावडर असते ना ती एकदम थोडीशी घेतलेली आहे कलरसाठी. आपण लाल मिर्च पावडर टाकूया. त्यानंतर मी इकडे 1 कप मटन मसाला घेतो आहे. तर 1 वाटी मटन मसाला टाकलेला आहे इकडे. आता त्याला चांगलं परतून घ्या मित्रांनो. तुम्ही मसाले जेवढे जास्त परततील तेवढी त्याला चांगली टेस्ट येईल, त्याच्यामुळे छान परतून घ्या. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खिमा ॲड करायचा आहे, पण त्याच्यासाठी आपण 1 ते 2 मिनटं पेस्ट आणि मसाल्याला चांगलं एकमेकांना चांगली टेस्ट येईल असं होऊ द्या, मिक्स होऊ द्या सर्व. त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये मीठ मी थोडंसं परत टाकतो. मी तुम्हाला बोललो होतं मीठ पहिला कमी घेतलं आहे. थोडासा मसाला आणि थोडीशी हळद. मीठ पण मी एकदम थोडंच टाकलेलं आहे. ऑलरेडी आपण त्या खिम्यामध्ये मीठ मॅरिनेट करायला ठेवलं होतं. आता छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता खिमा ॲड करणार आहोत. खिम्यासाठी मसाला एकदम छान रेडी झालेला आहे मित्रांनो. आता आपण याच्यामध्ये खिमा घालणार आहोत. आणि हा आपण खिमा जो हे केला होता त्याला थोडं पाणीसुद्धा सुटलेलं आहे, कारण ते आपण मीठ टाकलं होतं. ते मिठामुळे ते त्याचं पाणी झालेलं आहे. तर आपण त्याच्यात टाकून आता चांगलं तुम्हाला परतायचं आहे. थोड्या वेळाने जसं तो गरम होत जाईल तसं तो
एकदम पूर्ण सेपरेट होत जाईल. आता जो चिटकलेला आहे ना तो पूर्ण सेपरेट होऊन जाईल. तुम्हाला चांगलं मिक्स करत राहायचं आहे, परतत राहायचं आहे आणि जोपर्यंत खिम्याचं स्वतः पाणी सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही पाणी ॲड करायचं नाही आहे. खिमा जेव्हा स्वतःहून पाणी सोडायला स्टार्ट करेल त्याच्या 2-3 मिनिटानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात खिम्याने इकडे छानपैकी पाणी सोडायला स्टार्ट केलेलं आहे. जे मटणाचं तेल असते ते इकडे निघायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. जी आपण पेस्ट ज्या भांड्यात होतं त्याच्यामध्ये थोडंसं आपण 1 ग्लास पाणी घेणार आहोत आणि पूर्ण नाही, आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपल्याला जर वाटलं का कमी पाणी आहे तर आपण जास्त टाकू शकतो. तर आपण पाणी टाकून आणि पाणी आपल्याला नंतर पूर्ण आटवायचं आहे. आपण फक्त शिजवण्यापुरता पाणी घालतोय आता याला चांगलं परता एकदा, म्हणजे पाणी जे खालती आपलं खिमा लागला असेल कुकरला तो चांगला सेपरेट असा जळणार नाही, त्याच्यासाठी आपण एकदा चांगलं परतून घेतो आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकतात खिमा एकदम सेपरेट झालेला आहे. आधी चिकट होता, आता तो पूर्ण असं दाणे दाणेमध्ये झालेला आहे. आता आपण इकडे कुकरचं जे झाकण आहे ते लावून घेऊया आणि आपल्याला याला 4 ते 5 शिट्या द्यायच्यात, जसं आपण मटणाला देतो तसंच. तर मित्रांनो इकडे रेडी झालेला आहे आपला खिमा आणि आपण हे थोडंसं जे वाफ असते ती काढून घेतलेली आहे पूर्ण. आणि बघा खिमा आपला इकडे रेडी आहे. इकडे आम्ही 4 शिट्या दिल्या, त्याच्यानंतर 15 मिनिटासाठी गॅस घालवून टाकला आणि हा आहे खिमा. आणि एकदम ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता, एकदम थिक ग्रेव्ही झालेली आहे. मित्रांनो जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत, ती म्हणजे चांगली दिसण्यासाठी सुद्धा आणि टेस्टसाठी तर आपण ऑलरेडी टाकलेली आहे. सोबत पाव घेणार आहोत आणि याचा आनंद घेणार आहोत. तर मी इकडे पावसुद्धा घेतलेले आहेत आणि सोबत खिमा आहे, एक लिंबू घेतलेला आहे. लिंबू याच्यावर पिळून मित्रांनो आता छानपैकी मी एक पहिला बाईट घेणार आहे आणि तुम्हाला याची टेस्ट सांगणार आहे कशी झालेली आहे. तर सगळ्यात पहिला आपण इकडे लिंबू पिळून घेऊया, कारण खिम्यावर लिंबू पिळून वेगळीच चव येते, छान चव असते एकदम. सोबत मी इकडे पाव बटरमध्ये चांगले हे करून घेतलेले आहेत. आता आपण मस्तपैकी याला पहिला घास घेऊया खिम्याचा. आणि मित्रांनो असं खिमा लोडेड घेतलेला आहे, खूप छान मित्रांनो, खूप छान. पटापट जा आणि रेसिपी बनवा लगेच मित्रांनो. भेटूया पुन्हा अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच.